नमस्कार मंडळी, आज आपण कच्ची दाबेली बनवलेली आहे। तर ही दाबेली बनवण्यासाठी याच्यामध्ये ते भाजीचं स्टफिंग लागतं, ते आधी आपण बनवून घेतो। इथे मी 2 बॉईल बटाटे घेतलेत, हिरवी चटणी, तिखट लाल चटणी म्हणजे चिंचगुळाची चटणी, त्याचबरोबर कांदा, तिखट शेंगदाणे आणि शेव असं हे सगळं साहित्य घेतले। आणि ह्या दोन्ही चटण्या मी घरीच बनवलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी आपण भाजी बनवून घेतोय। कढईमध्ये मी तेल घातले, त्याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातले, मीडियम साईजचा चमचा आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा मी याच्यामध्ये मॅगी मसाला घातला आणि हे बॉईल बटाटे घातलेले आहेत। तर हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेते आता भाजी याच्यामध्ये मी दाबेली मसाला घातलेला नाही, पण भाजीमध्ये काहीही फरक होत नाही, चवीला अगदी आपण दाबेली बाहेरून खातो तशीच भाजी ही लागते। तर इथे मी हे सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। हे बघा, आपलं भाजीमध्ये भरण्याचं स्टफिंग रेडी झालेलं आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते। तर आधी आपण सगळ्यात हा मसाला तयार करून घेतोय। त्याच्यामध्ये गॅस बंद केला आणि हे बघा, हा आपला मसाला पावामध्ये भरण्याची जी भाजी म्हणजेच जे स्टफिंग आहे ते रेडी झालेलं आहे। आता याच्यावरती मी थोडा कांदा घालते कच्चा, शेंगदाणे घालते तिखट आणि शेव घालते। याच्यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणेसुद्धा घालू शकता, पण मला आवडत नाहीत म्हणून मी नाही घातले। म्हणजे ह्याच्यामध्ये मला आवडत नाहीत घातलेले, ऑलरेडी असे मी डाळिंब खाते। तर हे बघा, असं हे स्टफिंग आपलं भाजीचं पावामध्ये भरण्याची भाजी म्हणजे रेडी झालेली आहे। अगदी झटपट आणि इन्स्टंट अशी दाबेली बनते, परंतु चवीलासुद्धा तेवढीच छान लागते ही दाबेली। तर हे बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला स्वतःच्याच हातचं खाऊन आपण कंटाळलेलं असतं, मग अशा वेळी असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं। तर आमच्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना, माझ्या मुलीला, माझ्या मिस्टरांना दोघांनाही असं चटपटीत खायलाच आवडतं। त्याच्यामुळे माझ्याकडे बऱ्याच वेळेला असेच प्रकार बनलेले असतात। एका वेळेच्या जेवणामध्ये, जेव्हा हे लोक घरी असतात तेव्हा एका वेळेच्या जेवणामध्ये असंच काहीतरी बनलेलं असतं। तर हे बघा, आपलं भाजीचं स्टफिंग छान असं रेडी झालेलं आहे। आता आपण हे पावामध्ये भरून घेतो। तर इथे हे पाव दोन्ही साईडने मध्ये कट मारून घेतले। एका साईडला मी तिखट चटणी लावते आणि एका साईडला पावाच्या गोड चटणी लावून घ्यायची। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे भाजीचं जे स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आणि छान लागते ही दाबेली। अगदी आपण बाहेरून जशी दाबेली मिळते तशीच चवीलासुद्धा ही दाबेली लागते। त्याच्यामध्ये मी चमचाभर हे स्टफिंग घातलेलं आहे भाजीचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा कच्चा कांदा घालायचा, थोडेसे शेंगदाणे घालायचे तिखटाचे आणि त्याचबरोबर थोडीशी शेव, असं आता हे दोन्ही पाव मी रेडी करून घेते। हे बघा, त्याच्यामध्ये कांदा घातला आहे मी, शेंगदाणे घातलेत आणि त्याचबरोबर शेव घातले। तर आणि हा आपला एक पाव रेडी झालेला आहे आणि त्याचबरोबर दुसरासुद्धा पाव मी इथे बनवून घेते। तर हे बघा, आणि आता आपण गॅसवरती तवा तापायला ठेवला, तव्यावरती बटर घातलेलं आहे। बटर थोडं जास्त घालायचं, कारण हे दाबेली बटरमध्येच चांगली छानपैकी भाजून घ्यायची आपल्याला। ते बघा, बटर थोडंसं जास्त घातलं, पूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती ही दाबेली दोन्ही साईडने चांगली खुसखुशीत होईल, खमंग होईल अशी भाजून घ्यायची। आता हे जे मी बॅटर केलं होतं, म्हणजे स्टफिंग केलं, ते 8 पाव मला हे असे 8 पावांना ते पुरलं, तेवढं स्टफिंग मला। 2 बटाटे होते आणि बाकीचं ते थोडं, पण 8 पावांना हे पूर्ण व्यवस्थित पुरलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना एवढ्या ह्याच्यामध्ये बनवून झालेलं आहे। तर हे बघा, आता हे आपलं पाव छान असे बटरमध्ये व्यवस्थित मी दोन्ही साईडनी शेकवून घेतले। आता इथे मी थोडे शेव बाजूला काढून घेतले। तर दोन्ही हे बघा, इथे हे आपले पाव रेडी झालेले आहेत। आता इथे ही शेव घेतले, त्याचबरोबर खारे शेंगदाणे घेतलेले आहेत तिखटाचे। दोन्ही साईडने पावाच्या छान अशी शेव लावून घ्यायची, थोडंसं कांदा, थोडं हे शेंगदाणे असे वरती टाकून घ्यायचे आणि छान खायला एकदम गरम गरम खाताना छान वाटतं। आंबट गोड त्याचबरोबर तिखट अशा सगळ्या चवी याच्यामध्ये येतात, कारण जी चटणी आहे चिंचगुळाची ती आंबट गोड आहे। त्याचबरोबर तिखटाची सुद्धा पुदिन्याची चटणी केलेली होती मी, पुदिना आणि आपली कोथिंबीर घालून चटणी केली होती। त्याच्यामुळे ह्याचे सगळे चव ह्या दाबेलीला आलेले आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतात।